शेतात जात असताना तरुण वकील महिलेला गावातील काही टोळके जमा होतात आणि बेदम मारहाण करतात। हा सगळा प्रकार घडला आहे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सन गावात। वकील असलेल्या तरुणीस का मारहाण करण्यात आली, कोणी मारहाण केली, हे सर्व प्रकरण काय, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, तुम्ही पाहतात मुंबई तक। तुम्ही हे फोटो कालपासून माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील। ही गंभीर मारहाण अंबाजोगाई तालुक्यातील सन गावातील 10 जणांनी त्यांच्याच गावातील वकील असलेल्या तरुणीस केली आहे। या वकील असलेल्या तरुणीचं नाव आहे ज्ञानेश्वरी अंजान। त्याचं झालं असं की 14 एप्रिलला सायंकाळी 6 वाजण्याच्या आसपास वकील ज्ञानेश्वरी अंजान या त्यांच्या शेतातील आंब्याच्या कैऱ्या आणण्यासाठी जात होत्या। तेव्हा तिथे शेजारील अद्रकीच्या शेतात गावातील अनंत अंजान, सुधाकर अंजान, राजकुमार मुंडे, कृष्णा मुंडे, ज्ञानोबा सपकाळ, नवनाथ जाधव हे त्यांच्या हातामध्ये काळे रबरी पाईप घेऊन आले व मृत्युंजय अंजान, अंकुश अंजान व सुधीर मुंडे हातात लाकडी काट्या घेऊन आले। तेव्हा या सर्व आरोपींनी ज्ञानेश्वरी अंजान या वकील तरुणीस म्हणाले की तू यापूर्वी गावातील पिठाच्या गिरण्या असतील किंवा मंदिरावरील भोंग्याच्या तक्रारी का दिल्यास व तुझ्या आईची जी कोर्टामध्ये केस सुरू असलेली 307 ची केस काढून का घेत नाहीस व यापुढे आमच्या विरुद्ध तक्रार देशील का, म्हणत आरोपींनी त्यांच्या हातातील काठ्या व रबरी पाईपानं ज्ञानेश्वरी यांच्या पाठीवर, मानेवर, कमरेवर व दोन्ही पायांच्या पाठीमागील बाजूस गंभीर मारहाण केली व यानंतर अनंत अंजान, राजकुमार मुंडे यांनी वाईट हेतूने ज्ञानेश्वरी अंजान यांचा हात धरून अंगास ओढाकाठी करून त्यांचा विनयभंग केला। त्यानंतर नवनाथ मोरे म्हणाला की हिला खल्लास करून टाका म्हणत शिवीगाळ केली व निघून गेले। त्यानंतर थोड्या वेळाने जखमी ज्ञानेश्वरी या अंजान आहेत त्यांना शेतात पडलेलं पाहून चुलते त्यांचे जे आहेत आणि चुलती त्या शेतात आले असता त्यांनी पाहिलं। त्यानंतर त्यांना समजलं की इथं मारहाण झालेली आहे ज्ञानेश्वरी अंजान यांना। त्यानंतर ज्ञानेश्वरी अंजान व त्यांचा चुलता व चुलती लपून बसले व पोलीस आल्यानंतर त्यांना दवाखान्यात घेऊन गेले। तसेच आता वकील असलेल्या ज्ञानेश्वरी अंजान यांच्यावर दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत। असा गुन्हा केस तालुक्यातील इसुपोडगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे। ज्ञानेश्वरी अंजान यांनी आता जो गावातील भोंग्याचा पिठाच्या गिरणीचा आवाज उठवल्यामुळे त्यांना ही मारहाण झालेली आहे। आधीच बीड राज्यात विविध कारणांमुळे चर्चेत असताना या नव्या घटनेची भर पडली आहे। पण प्रश्न उपस्थित असा होतो की भोंग्याची किंवा पिठाच्या गिरणीचा आवाज येतो म्हणून रितसर तक्रार केली की गावातील तरुण बेदम मारहाण करतात आणि वकील असलेल्या महिलेवर ही परिस्थिती उद्भवते। आता पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत। या प्रकरणात नवीन अपडेट काय होतात ते आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचू। बाकी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।